हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे देवीच्या दर्शनाने. तर मी आज तुम्हाला आमच्या गावातील शीतला देवीचं दर्शन करू घालणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि देवीचं दर्शन पण घ्या तुम्ही. तर जसं मी सांगितलं होतं, श्रीला कांजण्या वगैरे झाल्या, त्यासाठी आम्हाला देवीच्या दर्शनासाठी यायचं होतं, श्रीला आणायचं होतं. आणि मी 2-3 दिवस झालं पाणी टाकत होते देवीला, तर आज लास्टचा दिवस होता. तर दहीभाताचा पण नैवेद्य मला घेऊन यायचा होता, त्यासाठी मी दहीभाताचा नैवेद्य घेऊन आज आलेली आहे. तर बघा, हे आतमध्ये हे जी होती ती देवीची कमान होती आणि आतमध्ये एंट्री केल्याबरोबर हे खूप मोठं असं वडाचं झाड आहे. जसं मी लहानपणापासून बघते तसं हे झाड जशास तसं आहे. आणि ह्या झाडाची सावली पूर्ण दुकानावर, मंदिरावर, आजूबाजूच्या पूर्ण एरियावर पडती. खूप मोठा आणि दाट असं झाड आहे आणि पारंब्या पण बघा किती खालीपर्यंत ह्याच्या आलेल्या आहेत. तर हा देवीचा प्रवेशद्वार आहे. आतमध्ये एंट्री केल्याबरोबर असं खूप मोठा आवार मी नंतर तुम्हाला दाखवेन. तर चला तर आता देवीचं दर्शन घेऊया. तर श्रीचे पप्पा, मी आणि शूट घेत होता श्री. तर सकाळी सकाळी लवकर आल्यामुळं सगळी दुकानं बंद होती, फक्त एकच दुकान हे उघडलेलं होतं प्रसादाचं. तर चला म्हणलं ठीक आहे, इथं प्रसाद वगैरे घेतला, दही भात तर होताच आमच्यासोबत. आणि आतमध्ये बघा आम्ही एंट्री करतोय, तर श्रीला म्हणलं थोडंसं शूट घे. तर बघा आतमध्ये एंट्री केल्याबरोबर देवीचं दर्शन तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, हे बघा देवी आहे. तर ह्या देवीवर पाण्यानं अभिषेक करायचा असतो आणि छानपैकी दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा असतो देवीला. तर मी आणि श्रीचे पप्पा सकाळी लवकर उठलो, पटापट आम्ही सगळं काम आवरलं आणि देवीला आलो. तर हे बघा, मी देवीला अशा पद्धतीने आंघोळ घालते. तर भरपूर जण आंघोळ अगोदर घालून गेलेल्या होत्या, भरपूर महिला. कारण लिंबाचे डहाळे वगैरे भरपूर इथं मला दिसत होते. माझ्या अगोदरही आल्या असतील काही महिला, पण श्रीला आणायचं त्याच्यामुळं आम्ही थोडं आज लेट आलो, म्हणजे आम्हाला 6-6:30 वाजले होते यायला त्यामुळं. नाहीतर आम्ही रोज थोडं लवकर येत होतो. तर बघा, देवीला पाण्याने आंघोळ वगैरे घातली, दहीभाताचा नैवेद्य दाखवला. सध्या वातावरणात की काय माहिती नाही, पण आमच्या इकडे भरपूर अशा मुलांना कांजण्या, गवर ह्या पद्धतीचे आजार होत आहेत. तर जसं लहानपणी आमची आई करायची किंवा मी बघत आले, तसंच त्याच पद्धतीनं मी करते. तर हे बघा, देवीचं दर्शन तुम्हाला देते, देवीचं दर्शन घ्या. तर खूप प्रसिद्ध आणि प्राचीनकालीन हे मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. खूप दूरदूरून इथं भक्त लोक येतात. जास्त करून तर इकडे आंध्रा साईड, चंद्रपूर वगैरे ह्या साईडचे येतात. आणि मेन खासियत म्हणजे ह्या मंदिराची जी आहे ती, ह्या देवीचं नाव पोचम्मा देवी आहे, पण कालांतरानं बदलून ह्या देवीचं नाव शीतला देवी ठेवले. तर बरेच लोक ह्या देवीला पोचम्मा देवीसुद्धा म्हणून ओळखलं जातं. आम्ही सगळे गावातले पोचम्मा देवीच म्हणतो, पण देवीचं नाव बदलून मंदिराचं शीतला देवी असं ठेवलेलं आहे. तर का कशामुळे ते मला माहिती नाही, पण सगळे पोचम्मा देवीच म्हणतात. मेन खासियत सांगायची राहिली तुम्हाला, ती म्हणजे चंद्रपूरची जी महाकाली देवी आहे, त्या देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर भक्तजण इथं येऊन दर्शन घेतल्याशिवाय परतीचा प्रवास करत नाहीत. ज्यावेळेस चंद्रपूरच्या देवीची यात्रा असते, त्यावेळेसच इथल्या पण देवीची यात्रा असते. तिकडं भक्तजण दर्शन घेऊन इथं येतात आणि इथं थांबून पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे देवीला सगळं दाखवून छान पद्धतीनं असं दर्शन घेऊन ते जातात. त्यावेळेस भरपूर गर्दी असते. 2-3 दिवस तर लगातार खूप गर्दी असते. पूर्ण मार्केटनं सगळीकडे भक्तजण असतात. मी ते पण तुम्हाला दाखवेल. आता येईल एक 2 महिन्यानंतर ती यात्रा भरल्याच्यानंतर मी यात्रेचं पण शूट घेईल. भरपूर असं गर्दी असते आणि खूप प्रसिद्ध मंदिर असल्यामुळं भक्तांचा ओलांडा इथं असतो. सकाळी लवकर आल्यामुळं जास्त गर्दी नाही, त्याच्यामुळे मला तुम्हाला प्रॉपर असं देवीचं दर्शन देता येईल. तर आमच्या शीतला माता देवीची खूप ख्याती आहे, खूप प्रसिद्धी आहे. तर प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे इथं खूप भक्तजण येतात आणि बरेचसे नवस बोलतात, फेडतात. तर ही नवसाला पावणारी देवी आहे. तर प्रत्येक जणाला इथला अनुभव नक्की आलेला असेल. कोण कोण ह्या देवीच्या दर्शनाला आमच्या इथल्या आलेलं हे नक्की सांगा. जर तुम्ही दर्शन करून गेला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करा. तर मी छान पद्धतीनं हे बघा, देवीचं दर्शन झालं आमचं मोकळं, नैवेद्य वगैरे दाखवून झाला. तर बघा, हे देवीच्या मंदिराच्या समोरचा जो आहे तो एरिया खूप मोठा असा हॉल आहे. म्हणजे काही भक्तजण असं प्रवास करून येतात, त्याला रात्रीना त्यांना इथे थांबायचं असतं, त्यांच्यासाठी हे मोठाच्या मोठा हॉल आहे. बरेच लोक इथं थांबतात, रात्रभर राहतात. कुणाचा नवस असते रात्रभर इथं झोपायचा, 5 दिवस झोपायचा, मी तुझ्याच दरबारात झोपन, तुझ्या दरबारी राहीन, तुझ्या पायाची सेवा करेन, असं बरेच लोक बोलतात. पारणे धरतात आणि इथं रात्रभर राहतात, 5 दिवस राहतात, कुणी 11 दिवस राहते. तर अशा पद्धतीनं ज्याचं त्याचं नवस असते, तर त्या भक्तजनांना राहण्यासाठी इथं खूप मोठा असा हॉल आहे.
आणि बघा देवीचं परत एकदाच तुम्हाला दर्शन देऊ घालते मी. तर दर्शन नक्की घ्या आणि तुम्ही आला नसाल देवीच्या दर्शनाला तर नक्की या. खूप छान मंदिर आहे आणि खूप प्रसन्न तुम्हाला वाटेल इथं आल्याच्या नंतर. असं वाटते की मंदिराच्या बाहेर जाऊच नये, देवीचं दर्शनच घेत बसावं छान एरियामध्ये. आणि बरेच जण नवसामध्ये असे कोणी कोंबडी सोडते, म्हणजे सोडून टाकतेत असं काही नाही. आणि बरेच जण कोणी ज्याचं नवस असेल ते नारळ वगैरे बांधतात, कुणी घंट्या बांधतात. असं प्रत्येकाचा वेगवेगळा नवस असतो, तो प्रत्येकाचं वेगवेगळं असते. आणि खास मेन सांगायचं म्हणजे आमच्या गावात कुणाचंही लग्न असो, ह्या देवीची आंबील काढल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही. म्हणजे कुणाचीही असो, प्रत्येक गावातल्या मुलामुलीचं प्रत्येकाच्या लग्नाची ही आंबील देवीची असते. गाडी आंबील काढली जाते मेन म्हणजे. तर देवीला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा, आंबील, हिरवे भाजी, हरभऱ्याची घुगऱ्या अशा प्रकारे नैवेद्य घेऊन गाडी आंबील घेऊन अलंका काढल्या जातात. 5 अलंका, 2 अलंका, जशा काढायच्या तशा अलंका काढून देवीची ही गाडी आंबील काढली जाते लग्नाची. नवरी नवरदेव ह्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय, गाडी आंबील काढल्याशिवाय लग्नाला उभं टाकत नाही. तर खूप प्रसिद्ध असल्यामुळं देवस्थान दूरदूरून जसं मी सांगितलं भक्तजण येतात. तर भक्तजण येतात, पण सांगू का एक, जे भक्तजण येतात त्यांना थोडं मला सांगायचं आहे की बाबा तुम्ही जर कोणी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही या देवीचं दर्शन वगैरे घ्या, पण जिथं जाल तिथं स्वच्छता प्लीज बाळगत जा. कारण बघा हे मंदिर जे होतं, हे जे तुम्हाला आता दाखवते मी, ती देवीची विहीर आहे. असं म्हटलं जातं की ह्या विहिरीतूनच देवी प्रगट झालेली. तर ही विहीर अगोदर पूर्ण ओपन होती बरं का, पूर्ण ओपन होती, असं तळं असल्यासारखं पूर्ण ओपन होतं. पण जे भक्त लोक दर्शनाला येतात तेच घाण करून जातात. का तर सांगू, म्हणजे ओटी भरलेलं नारळ वगैरे असते ना, ते पूर्ण इथं टाकून जातात. कचरा, नारळ वगैरे सोडतात, वस्त्र घेतलेलं ते सोडतात. देवीच्या पायथ्याशी ठेवा ना तुम्ही. देवीला वाहता येतं, देवीच्या पायथ्याशी ठेवा ना. आपण कोणाची वेडी भोळी भाबडी माया ते भक्ती म्हणतात का तसं. पण आजूबाजूचा एरिया खूप घाण होतो, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बघा किती घाण आजूबाजूला, म्हणजे घाण म्हणण्यापेक्षा ते त्यांनीच टाकलेलं असते ना नारळ वगैरे ते, पण त्याच्यानं खूप आजूबाजूचा एरिया घाण होतो किंवा पाणी घाण होतं, दूषित होतं. तर ह्या विहिरीचं पाणी प्यायला पण छान आहे आणि याच विहिरीचं पाणी प्यायला वापरलं जातं. तर भक्त लोक असं खूप घाण करू लागले होते, त्याच्यामुळं ह्या विहिरीवर असं झाकण वगैरे करावं लागलं. अन्यथा पूर्ण असं विहीर ओपन होती तेव्हा खूप छान वाटायचं. तर बघा इथं श्रीचं चाललंय की ते एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू त्याला दिसलेलं डॉगी, त्याला खूप कुत्र्याची पिल्ली आवडतात. तर मम्मी म्हणे देवाला नैवेद्य दाखवायलीच, देव का नैवेद्य खाते का? तर मी कुत्र्याला नैवेद्य, त्या पिल्ल्याला नैवेद्य देऊ का? तर त्याचे हे शब्द ऐकून कसं तरीच वाटलं. मी म्हणलं हो बाळा बरोबर आहे, त्याला दे, पण स्वच्छ जागी अलीकडं बोलवून दे. तर त्यानं बघा त्याला इकडं बोलवलंय, ते डॉगी इकडं आलेला आणि दहीभात दिला आणि तो पण किती आनंदानं तो पिल्लू खातोय बघा. तर खरंच लहान मुलांना किती समज असते बघा, जे आपल्याला समजत नाही ते त्यांना समजते. त्याचं म्हणणं की बाबा खात्यापित्याला दिलं तर चांगलं ना. तर त्याची या पद्धतीनं तो बोलून दाखवला. देवीला हे दाखवणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर ह्या मुक्या जनावरांना पण आपण असं आणलेलं अन्न वगैरे देणं हे खूप महत्त्वाचं आहे. इतरत्र इकडं तिकडं न टाकून देता, घाण न करता, जर तुम्ही कधी देवीला आला तर अशा मुक्या जनावरांना नक्कीच तुम्ही खायला घाला. तर हे बघा, हे पूर्ण दुकानं आहेत आजूबाजूचे जे सध्या बंद आहेत. 1 तास 2 तासांनी सगळे ओपन होतील. आणि खूप खेळणी म्हणा, काही म्हणा, भरपूर प्रकारचं इथं भेटते. आमचं देवीचं दर्शन झालं आणि आम्ही लागलो परतीच्या वाटेला. तर हे बघा, हे समोर जे दिसते पूर्ण वरची बिल्डिंग, ते आहे माझं सेंटर. मी तिथे पूर्ण त्या सेंटरवरती कामाला जाते, मी जसं सांगितलं होतं. तर त्या सेंटरच्या समोरच मार्केटमध्ये खूप मोठा असं छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना आम्ही केलेली आहे गेल्या वर्षी. तर बघा किती छान महाराजांची मूर्ती आहे आणि खूप सुंदर एरिया आहे हा. डेव्हलप करायचं आहे, हळूहळू सगळं करतायत. तर इथं स्वराज्य ध्वज पण खूप मोठा आहे. आता 19 फेब्रुवारी शिवजयंती येते, महाराजांचा खूप मोठा सण येतोय. तो नक्की मी तुम्हाला त्या कार्यक्रमाचं सुद्धा शूट दाखवणार, व्हिडिओ दाखवणार. पण तुर्तास तुम्ही हे महाराजांचं दर्शन घ्या. तर खूप मोठी अशी महाराजांची प्रतिमा इथं साकारली आहे आणि छान पद्धतीनं मेन मार्केटला आहे, म्हणजे मार्केटच्या सेंटरला हे बाजारामध्ये महाराजांची मूर्ती आहे. तर खूप अशी सुंदर आहे. सगळ्या गावामध्ये आमच्या भरपूर काही आहे, पण फक्त ही एक कमतरता होती, म्हणजे महाराज. ते पण आमच्या गावातील सरपंचांनी आणि गावातील मोठमोठ्या कार्यकर्ते लोकांनी ते पूर्ण केलेलं आहे. आणि इथं जे समोर कमान दिसते ना, त्या कमानींच्या आत आहे आमची जिल्हा परिषदची शाळा. तर शाळा पण खूप मोठी आहे, 1ली ते 10वी आमच्या इथं शिक्षणाची सोय आहे. गाव भरपूर मोठं आहे. तर हे बघा स्वराज्य ध्वज,
किती मोठाच्या मोठा आहे बघा. स्वराज्य ध्वज खूप उंचच्या उंच होता. मला शूट घेताना पण हात गळून येत होता, पण मी घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा अशा पद्धतीनं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मला जसं दाखवता